Hello everyone. It gives me immense pleasure to welcome you all to our YouTube channel of Mathematics Standard 11. आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. 11th स्टँडर्ड सिलेबस आपण स्टार्ट करतोय. अ न्यू अप्रोच, न्यू कन्सेप्ट्स और यू मे से डिफरंट अप्रोच. आपल्याला 8th स्टँडर्ड पर्यंतचं मॅथमॅटिक्स आपण पाहिलं तर खूप सोपं होतं. 9th आणि 10th चा अप्रोच डिफरंट होता. असाच 11th आणि 12th चा देखील अप्रोच थोडासा डिफरंट आहे. ॲज कम्पेअर टू 12th, 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स इज लिटल बिट टफ. म्हणजे मी तुम्हाला काही भीती घालत नाही, पण जी फॅक्ट आहे ती सांगतो. तुम्हाला जाणवलं का बघा, 9th स्टँडर्ड आपण अल्जेब्रा जॉमेट्री शिकलो आणि 10th स्टँडर्ड मध्ये पण आपण अल्जेब्रा जॉमेट्री शिकलो होतो. तर ॲज कम्पेअर टू 10th, 9th स्टँडर्डचा सिलेबस आपल्याला थोडासा टफ वाटला होता. याचं कारण असं होतं, फर्स्ट टाइम तुम्ही त्या अप्रोचला सामोरं गेला होता. एकदा तुम्हाला जॉमेट्रीची थोडीशी सवय झाली की मग 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला फारसा त्रास झाला नाही. हाच प्रकार इथे होतो. थोडासा 11th स्टँडर्डचा सिलेबस टफ आहे आणि 12th स्टँडर्डचा मात्र फार सोपा सिलेबस आहे. तर आपण यातला आता फर्स्ट चॅप्टर चालू करणार आहोत. मॅथ्स 2 मधला फर्स्ट चॅप्टर, जो कॉम्प्लेक्स नंबर, हा यातला सर्वात सोपा चॅप्टर आहे. कॉम्प्लेक्स नंबर्स. आपण 9th स्टँडर्ड पासून नंबर सिस्टीम ही थोडीशी डिटेल पाहत आलो. रियल नंबर्स नावाचं आपण लेसन ऑलरेडी शिकलेलं आहोत 9th स्टँडर्ड मध्ये. त्यावेळेस तुम्ही नंबर सिस्टीम ही खूप डिटेल पाहिली होती. आता हीच नंबर सिस्टीम थोडीशी एक्सटेंड होते आणि मग आपण कॉम्प्लेक्स नंबर पर्यंत येऊन थांबतो याच्यामध्ये. तर काय प्रकारे बघूया आपण. पहिले थोडंसं रिवाइज करूया नंबर सिस्टीम. सुरुवात आपण असं करू, व्हॉट डू यू मीन बाय सेट ऑफ नॅचरल नंबर्स. Natural numbers are also known as counting numbers. They are used to count the numbers, the objects. Natural numbers start from 1, 2, 3, 4 up to infinity. Set of natural numbers 1, 2, 3, 4 up to infinity. Next, set of whole numbers, ज्याला आपण W denote करू. Set of whole numbers. त्याच्यामध्ये 0 हा एलिमेंट ऍड केला आणि बाकी सगळे एलिमेंट्स घेतले की आपण होल नंबर्स पर्यंत 0, 1, 2, 3, 4 इनफायनाइट. नेक्स्ट, सेट ऑफ इंटीजर्स. सेट ऑफ इंटीजर्स, इंटीजर्सचा सेट आहे तो I इवन Z ने डिनोट करतात. आपण नंबर लाईन पाहिली की नाही. नंबर लाईन 0, पॉझिटिव्ह 1, 2, 3 इनफायनाइट, -1, -2 infinite. This is known as a set of integers. याच्यामध्ये 0, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे नंबर्स त्याच्यामध्ये असतात. नेक्स्ट वॉज सेट ऑफ रॅशनल नंबर्स. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स आर दोज विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ a upon b. न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये लिहिता येतात. where A and B belong to I, means integer. A and B belong to I, integer, and B must not be 0 किंवा B not equal 0. Denominator 0 असता कामा नये. त्याला आपण याला आपण सेट ऑफ रॅशनल नंबर्स असं म्हणतो. A and B इंटीजर्स असले पाहिजेत, बट B नॉट इक्वल 0. फॉर एक्झाम्पल 2 upon 3 is a rational number. -4 upon 7 is a rational number. 5 is a rational number. 5 can be written as 5 upon 1. Such numbers are known as rational numbers. Now next,
irrational numbers, q complement set of rational, याला q असं का म्हणतात त्याला, तर हे जे सगळे नंबर्स आहेत हे डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये आहेत. डिव्हिजनला आपण दुसरा शब्द आहे कोशंट, आणि म्हणून त्या सेटला, रॅशनल नंबरच्या सेटला क्यू देखील डिनोट करतात. क्यू कॉम्प्लिमेंट, दोज नंबर्स विच आर नॉट रॅशनल आर नोन ॲज इररॅशनल नंबर्स. इररॅशनल, ज्यांना ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये लिहिता येत नाही त्या सगळ्यांना आपण इररॅशनल नंबर्स म्हणतो. आणि इररॅशनल नंबर्स हे या फॉर्म मध्ये असतात. तर √2 इररॅशनल नंबर आहे, √3 इररॅशनल आहे, √5 इररॅशनल आहे, क्यूब रूट ऑफ 7 इररॅशनल आहे. कारण हे नंबर्स आपल्याला ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये लिहिता येत नाहीत. These numbers cannot be written in the form of a upon b where both a and b must be integers. For example, √2 ची व्हॅल्यू साधारण 1.414 up to अशी infinity असते. Then how can you write this number in the form of a upon b? 14, if it is only 1.4, then we can write it as 14 upon 10. If it is only 1.41, we can write as 141 upon 100. But if this number is never ending, then you cannot write it in the form a upon b. So these numbers are known as irrational numbers. And union of rational and irrational numbers, union of rational and irrational numbers is known as set of real numbers. रॅशनल आणि इरॅशनल नंबरचं युनियन घेतलं की आपल्याला सेट ऑफ रियल नंबर्स मिळतो. इथपर्यंत आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे थोडक्यात सांगा, रियल नंबर्स मध्ये कोण कोण असतो, रियल नंबर मध्ये कोण कोण असतं, तर नॅचरल नंबर्स त्याच्यात असतात. कारण बघा ना, नॅचरल नंबर्स होल मध्ये आहेत, होल नंबर्स हे इंटिजर्स मध्ये आहेत, सगळे इंटिजर्स हे रॅशनल असतात. ऑल इंटिजर्स कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ ए अपॉन बी. कुठलाही बघा, नंबर 3 अपॉन 1, 6 upon 2 काही घेऊ शकतात. त्यामुळे इंटिजर्स आर रॅशनल नंबर्स. दोज विच आर नॉट रॅशनल आर कॉल्ड इररॅशनल नंबर्स. अँड रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स टुगेदर फॉर्म अ सेट ऑफ रियल नंबर्स. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे नंबर्स त्याच्यामध्ये असतात, रियल नंबर्स. आता इथनं हळू सुरुवात होते ती कॉम्प्लेक्स नंबरकडे जायला सुरुवात. दोज विच आर नॉट रियल, आता ते काय आहेत आपण डिटेल नंतर पाहणार आहोत. दोज नंबर्स विच आर नॉट रियल आर नोन ॲज इमॅजिनरी नंबर्स. दोज विच आर नॉट रियल आर नोन ॲज इमॅजिनरी नंबर्स. आता ते काय असतात आपण नंतर पाहू, त्याच्यानंतर पाहू इमॅजिनरी नंबर्स म्हणजे काय. अँड युनियन ऑफ रियल नंबर्स अँड इमॅजिनरी नंबर्स इज नोन ॲज सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. आणि यांचं युनियन म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर्स, ज्यात रियल पार्ट पण असतो, इमॅजिनरी नंबर्स पण असतात. यांचं युनियन म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर्स असतात. आपण नंबर सिस्टीम जी आहे ती आपली आता कुठपर्यंत एक्सटेंड झाली, तर ती कॉम्प्लेक्स नंबर पर्यंत एक्सटेंड झाली. तुम्हाला थोडंसं आठवत असेल तर बघा, 10th स्टँडर्ड मध्ये युजिंग फॉर्म्युला, ज्यावेळी तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत होतात, युजिंग फॉर्म्युला x equals minus b plus or minus root of b square minus 4ac upon twice a. आणि समजा तुमची b square minus 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, b square minus 4ac समजा निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह, तर त्यावेळी आपण असं म्हणत होतो बघा, आठवते का बघा, the roots of above equation are not real and hence not admissible. नॉट रियल, विच आर नॉट रियल म्हणजे इमॅजिनरी. आपल्याला त्यावेळेस इमॅजिनरी नंबर्स वगैरे काही त्यावेळेस माहित नव्हतं, 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला माहित नव्हतं. फक्त आपण रूट्स आर नॉट रियल एवढंच आपण लिहून पुढे जातो. तर आता आपल्याला ते शिकायचंय की स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर आल्यावर नक्की काय होतं ते आता आपल्याला पाहायचंय. म्हणजे इमॅजिनरी नंबर्स काय हे आपल्याला पाहायचं. ओके, ओके. आता आपण इमॅजिनरी नंबर्स म्हणजे काय असतात हे आपण पाहूया. त्यासाठी मला एक 2 प्रश्नाची तुम्हाला उत्तर कळतात का बघा. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 25? 25 या नंबरचं स्क्वेअर रूट्स काय? तर आपण
दोन आन्सर्स येतो, +5 आणि -5 किंवा +or-5 हे त्याचे स्क्वेअर रूट आहेत. +5 आणि -5 किंवा 16 या नंबरचं स्क्वेअर रूट काय आहे? 16 या नंबरचे तर +or-4 हे त्याचे स्क्वेअर रूट आहेत. हे सगळं नाही का तुम्हाला या नंबरचं स्क्वेअर रूट +or-5 का आहे? तर याचं कारण असं आहे की +5 चा स्क्वेअर किंवा -5 चा स्क्वेअर केला की तो 25 येतो. +4 किंवा -4 चा स्क्वेअर देखील +16 येतो. 4 स्क्वेअर 16 -4 स्क्वेअर देखील +16 च येतो. पण जर मी आता तुम्हाला असा प्रश्न विचारला की -16 चं स्क्वेअर रूट काय आहे? व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ -16? तुम्ही +4 किंवा -4 सांगूच शकत नाही. का? तर +4 चा स्क्वेअर -16 आणून दाखवा मला, किंवा -4 चा स्क्वेअर -16 आणून दाखवा मला. येत नाही. -25 चा स्क्वेअर रूट काय? व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ -25? तर प्लस किंवा -5 असं आपण त्याला म्हणू शकत नाही, कारण त्यांचे स्क्वेअर्स -25 येत नाहीत. मग आपल्याला याचं स्क्वेअर रूट का सांगता येत नाहीये? तर -16 चं किंवा -25 चं स्क्वेअर रूट आपल्याला का सांगता येत नाहीये? तर त्यातल्या -1 या नंबरमुळे तुम्हाला त्याचं स्क्वेअर रूट सांगता येत नाही. दिस नंबर -16 कॅन बी रिटन ॲज -1 × 16. यातल्या 16 चं रूट तुम्ही सांगू शकता, पण -1 चं स्क्वेअर रूट आपल्याला सांगता येत नाहीये. आपल्याला नाही, कोणालाच सांगता येत नाही, कुठल्याच मॅथमॅटिशियनला सांगता येत नाही. प्रॉब्लेम आहे तो इथे आपल्याला लक्षात ठेवा. -1 -1 चं स्क्वेअर रूट काय हे कुणालाच सांगता येत नाही. आणि मग हा जो नंबर आहे स्क्वेअर रूट ऑफ -1 याला इमॅजिनरी नंबर आहे असं कन्सिडर केले गेले. स्क्वेअर रूट ऑफ -1 याला आय असं म्हणलं गेलं. आय ऍक्च्युअली ते ग्रीक लेटर आयोटा आहे, आयोटा, पण आपण त्याला आय म्हणतो. सगळेच आहे. स्क्वेअर रूट ऑफ -1 याला आय म्हणले. आणि हे जे नोटेशन आहे हे फर्स्ट टाइम स्विस मॅथमॅटिशियन आहे युलेर, त्याला हे नोटेशन त्याला दिलं. स्क्वेअर रूट ऑफ -1 इक्वल्स आय. मग आता मला सांगा, स्क्वेअर रूट ऑफ -1 जर आय असेल तर जरा स्क्वेअरिंग बोथ साइड्स करून बघा. बोथ साइड दोन्ही साइडचे स्क्वेअर करून बघा. स्क्वेअर रूट ऑफ -1 त्याचा स्क्वेअर -1, आय चा स्क्वेअर आय स्क्वेअर. थोडक्यात हा संपूर्ण चॅप्टर होईपर्यंत आता कायम लक्षात ठेवायचं, आय स्क्वेअर म्हणजे -1, आय स्क्वेअर इक्वल्स -1, आय स्क्वेअर इक्वल्स -1, आय स्क्वेअर इक्वल्स -1. हे आता कायम लक्षात ठेवायचं. आणि मग तुम्हाला एकदा ही टर्म आता समजली की तुम्हाला कुठल्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट सांगता येतं. उदाहरणार्थ बघा, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ -25 +5i or -5i? असं स्क्वेअर रूट सांगायचं. चेक करा आता, तुम्ही जर याचा स्क्वेअर केला त्या नंबरचा, +5i चा स्क्वेअर करून बघा. +5i चा स्क्वेअर करा. 5 चा स्क्वेअर 25 आणि i चा स्क्वेअर i स्क्वेअर, ते इंटू i स्क्वेअर आहे. 25 × i स्क्वेअर म्हणजे -1, i स्क्वेअर म्हणजे -1, म्हणजे हा थोडक्यात नंबर किती आला सांगा? -25. 25 × -1 म्हणजे -25. म्हणजे याचा स्क्वेअर तेवढा आला का बघा. जसा इथे याचा स्क्वेअर 25 येत होता ना, तसा 5i चा स्क्वेअर -25 येतो. निगेटिव्ह 5 आहे, काय फरक पडला असता? मायनस जरी असेल तरी स्क्वेअर पॉझिटिव्हच ना. याचा स्क्वेअर म्हणजे -5 चा स्क्वेअर +25 आणि i चा स्क्वेअर हा i स्क्वेअर ॲज इट इज. पुन्हा 25 i स्क्वेअर म्हणजेच -25. त्यामुळे इथून पुढे आता कोणत्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट तुम्ही फास्ट किंवा इमिजिएट सांगितलं पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ -16 ±4i. स्क्वेअर रूट ऑफ -81 ±9i. स्क्वेअर रूट ऑफ -49, सॉरी इथं मायनस साइन द्यायचं. स्क्वेअर रूट ऑफ -49 ±7i. Square root of 100 ±10.
इथं आय लिहायचं नाही कारण हा पॉझिटिव्ह नंबर आहे. तर कोणत्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे असं लिहायचं. आता काही वेळेला बघा असं पण होतं की नाही बघा तुम्हाला की समजा जसं 25चं स्क्वेअर रूट तुम्ही सांगितलं तसं आता 26चं स्क्वेअर रूट सांगा तर आपण नुसतं रूट 26च म्हणतो. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 26? रूट 26. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 2? रूट 2 असंच म्हणतो. मग तसं समजा -12चं स्क्वेअर रूट पाहिजे आपल्याला. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट घेताना आपण काय घेतो माहितीये? सगळ्यात पहिल्यांदा 25चं स्क्वेअर रूट घेतो 5 अर्थात, किंवा इथं बघा प्लस 1. पहिल्यांदा आपण 16चं स्क्वेअर रूट घेतलं प्लस ऑर मायनस 4 आणि निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट घेताना फक्त त्याला जोडून आय द्यायचं. आय निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट घेताना. मग आता -12चं स्क्वेअर रूट काय? व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ -12? पहिल्यांदा 12चं रूट लिहा, मग रूट 12 लिहिलं अर्थात प्लस ऑर मायनस रूट 12 आणि आय फक्त रूटच्या बाहेर लिहायचा आय. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ -5? तर पहिल्यांदा 5चं रूट लिहायचं रूट 5 आणि आय अर्थात प्लस ऑर मायनस ऍज ते दरवेळी असणार. तर या प्रकारे आपल्याला निगेटिव्ह नंबरचे स्क्वेअर रूट्स जे असतात ते सगळे इमॅजिनरी नंबर्स असतात. इमॅजिनरी नंबर्स त्याच्यामध्ये आय ही टर्म येते. स्क्वेअर रूट ऑफ -1 ला आय डिनोट केलं गेलं आणि आय स्क्वेअर इक्वल्स -1. आय स्क्वेअर इक्वल्स -1. यातनं तुम्ही हा संपूर्ण चॅप्टर आपल्याला शिकायचा आहे. आता मगाशी जी नंबर सिस्टीम मी पुन्हा आहे तशी कंटिन्यू करणार आहे. ओके, लेट्स कंटिन्यू द नंबर सिस्टीम अगेन. सेट ऑफ नॅचरल नंबर्स. त्यानंतर आपण पाहिलं की 0 इन्क्लूड केल्यावर होल नंबर्स, देन इंटीजर्स नंबर लाईन पाहिली आपण. रॅशनल नंबर्स, दोज विच आर नॉट रॅशनल आर कॉल्ड इररॅशनल नंबर्स. Union of rational and irrational number is set of real numbers. Real numbers चा सेट जो आहे तो R ने डिनोट करतात. The numbers which are not real, the numbers which are not real are called imaginary numbers. The numbers which are not real are called imaginary numbers. And union of real and imaginary numbers is known as a set of complex numbers. कॉम्प्लेक्स नंबर्सचा सेट हा नेहमी सी अल्फाबेटने डिनोट करतात. मी म्हणलं सेट बरं का, कॉम्प्लेक्स नंबरचा सेट जो आहे तो नेहमी सी अल्फाबेटने डिनोट करतात आणि कॉम्प्लेक्स नंबर जो आहे नुसता नंबर तो झेड या अल्फाबेटने डिनोट करतात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल झेड इक्वल्स ए प्लस आय बी और बी आय इज अ कॉम्प्लेक्स नंबर. हा त्याचा जनरल फॉर्म असतो. झेड इक्वल्स ए प्लस आय बी इज अ कॉम्प्लेक्स नंबर वेअर A and B both are real numbers. A and B are real numbers. हे फार महत्वाचं आहे. A and B रियल नंबर्स आहेत. एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला लक्षात. Z equals 3 plus 4i is a complex number. Z equals 3 plus 4i is a complex number. यामध्ये हा जो नंबर 3 आहे हा रियल नंबर आहे. 4 देखील रियल नंबर आहे. हे दोन्ही रियल नंबर्स आहेत. पण 4i मात्र इमॅजिनरी नंबर आहे बरं का. 4i हा इमॅजिनरी नंबर आहे पण हा जो 4 आहे तो मात्र काय पाहिजे, रियल नंबर असला पाहिजे. तर अशा नंबर्सना ए प्लस आय बी, इव्हन साइन मध्ये प्लस मायनस काही असू शकते. बघा झेड इक्वल्स -3 -8i इज ऑल्सो अ कॉम्प्लेक्स नंबर. -3 इज रियल नंबर, -8 इज रियल नंबर, बट -8i इज इमॅजिनरी नंबर. यामध्ये आता या एक्झाम्पल मध्ये यातला ए जो असतो ना, ए ह्याला म्हणायचं रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि बी ला म्हणायचं किंवा आय बी ला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ए इज कॉल्ड रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याला आर ई आणि ब्रॅकेट मध्ये झेड असं नोटेशन असतं. रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि इमॅजिनरी करता आय एम आणि ब्रॅकेट मध्ये झेड असं लिहायचं. इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काही टेक्स्ट बुक्स मध्ये रियल पार्ट साठी नुसतं आर आणि ब्रॅकेट मध्ये झेड असंही दाखवतात आणि इमॅजिनरी पार्ट करता आय ब्रॅकेट मध्ये झेड असं दाखवलं तरी या दोन्हीचा अर्थ एकच आहे. सो कॉम्प्लेक्स नंबर्स आर इन द फॉर्म ऑफ a plus ib where a and b both are real numbers,
only A is called a real part of complex number, IB is called imaginary part of complex numbers. Okay. Now next part, algebra of complex numbers. Algebra of complex numbers. Algebra म्हणजे काय? तर तुम्ही म्हणाल की आम्ही 10th स्टँडर्ड मध्ये शिकलो, 9वीत शिकलो तो सब्जेक्ट किंवा तो टेक्स्ट बुक. तर अल्जेब्रा इट्स अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सच्या व्हेरियस ब्रांचेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री ही एक वेगळी ब्रांच आहे, अल्जेब्रा, जॉमेट्री, कॅल्क्युलस, अशा स्टॅटिस्टिक्स, अशा वेगवेगळ्या मॅथमॅटिक्समध्ये ब्रांचेस आहेत. जसं सायन्समध्ये ब्रांचेस असतात, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे, झूलॉजी आहे, अशा ज्या ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या, तसं मॅथ्समध्ये ज्या ब्रांचेस आहेत त्यातली एक ब्रांच म्हणजे अल्जेब्रा. It is a branch of mathematics that deals in fundamental operations such as addition, subtraction, multiplication, division, etc. आणि त्याच्याशी रिलेटेड बराचसा पार्ट. बेसिकली अल्जेब्रा, जॉमेट्री, अल्जेब्रा ही एक ब्रांच अशी आहे की ज्यामध्ये फंडामेंटल ऑपरेशन सगळे घेतले जातात. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, आतापर्यंत आपण तेच करत आहोत. मग अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? एडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स अँड डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. हे आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. अगदी सोपं आहे, फार म्हणजे फार सोपं आहे. ठीक आहे. आपण पहिले फर्स्ट एडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स बघूया. एडिशन मी आत्ताच सांगितलं की कॉम्प्लेक्स नंबर्स आर डिनोटेड बाय झेड. कॉम्प्लेक्स नंबरचा सेट जो आहे तो सी ने डिनोट करतात, पण एखादा नंबर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तो झेड ने डिनोट करतात. मग एक पेक्षा जास्त नंबरवर काय करायचं? काही नाही, Z1, Z2, Z3, Z4 असे त्यांना नोटेशन द्यायचे. मग आता मी दोन नंबर्स लिहितोय. Z इक्वल्स 3 + 4i हा Z1 फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि अदर नंबर इज Z2 इक्वल्स -5 + 7i. These are two complex numbers. आपल्याला यांची ऍडिशन पाहिजे. How to add these numbers? So Z1 + Z2 equals Z1 + Z2. First write Z first complex number 3 + 4i. Add next complex number -5 + 7i. हा तुमचा सेकंड नंबर. -7 मी ब्रॅकेट केले बस. Now open the bracket. 3 + 4i प्लस साइन आतमध्ये गेल्यावर नो चेंज, -5 + 7i. नाउ रियल पार्ट मध्ये ऍड करा आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये ऍड करा. म्हणजे रियल एकत्र करा. बघा 3 - 5 एका ब्रॅकेट मध्ये घ्या, प्लस 4i + 7i हा पार्ट एकत्र करा. 3 - 5 means -2. 7 + 4 means 11i. So this is the addition of these two complex numbers. इतके डिटेल काही लिहायचं नसतं आपल्याला. नंतर आपण असं बघून डायरेक्ट ऍडिशन करायला बघा. 3 and -5 means -2. 4i + 7i means 11i. आता आपण याचंच सबट्रॅक्शन बघूया. आपण subtraction of two complex numbers. Now Z1 - Z2 same numbers. Z1 - Z2. पहिल्यांदा मी Z1 रिप्लेस करतोय. 3 + 4i minus Z2 -5 + 7i. मायनस साइन त्या ब्रॅकेट मध्ये जाऊन 3 + 4i minus plus and plus minus 7i. रियल पार्ट मध्ये ऍड करा. ऍड लेस जे काय साइन असेल ते. ब्रॅकेट 3 + 5 + 4i - 7i. इमॅजिनरी पार्ट एकत्र करा. सो फायनल आन्सर इज 8. त्याचा डिफरन्स चेक करायचा. 4i - 7i means -3i. This is the difference of these two complex numbers. Addition है -2 + 11i and difference है 8 - 3i. Okay. Now next part is multiplication of complex numbers.
यामध्ये दोन प्रकार आहेत. वन इज कॉल्ड स्केलर मल्टिप्लिकेशन and other is called product of complex numbers. Scalar multiplication of complex number and product of complex number. काय फरक आहे दोघांमध्ये? एक्झाम्पल जरा आपण. Now z equals 2 minus 3i is a complex number. Z equals 2 minus 3i is a complex number. Now 4 times z is equal to 4 into bracket 2 minus 3i. Open bracket 4 to the 8 minus 4 3 the 12i. This is called scalar multiplication. A complex number z is multiplied by a non-zero constant means scalar. याला स्केलर म्हणायचं. नंबर 4 जो होता 4च नाही कुठलाही नंबर घ्या अदर दॅन 0 याला स्केलर मल्टिप्लिकेशन असं म्हणायचं. अदर दॅन 0 कुठलाही नंबर घ्या आणि त्यानं जर आपण एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय केलं तर तो जो प्रोडक्ट आहे याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन. नाउ प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स काय प्रकार आहे? यात दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स नंबर्स लागतात. यामध्ये दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स नंबर लागतात आणि आता सुरुवातीला आपल्याला त्याची सवय नसते पण याच्यात बऱ्याचदा सारखा आय स्क्वेअरचा पार्ट येत असतो. त्यामुळे एकदा पुन्हा रिकॉल होण्याकरता मी लिहून ठेवतोय. स्क्वेअर रूट ऑफ -1 ला आपण पहिल्यांदा आय डिनोट केलं होतं आणि स्क्वेअरिंग बोथ साइड्स केल्यानंतर आय स्क्वेअर म्हणजे -1. मी मगाशीच म्हणलं संपूर्ण चॅप्टर होईपर्यंत सारखं आय स्क्वेअर म्हणजे -1 लक्षात ठेवायचं. आय स्क्वेअर म्हणजे मायनस. त्याच्या पुढच्याही पॉवर्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. आता फक्त बेसिक्स पाहणार आहोत. ओके. Now, first number is z1 equals 2 minus 3i and other number z2 is 3 plus 4i. These are two complex numbers z1 and z2 and आपण यांचा प्रोडक्ट पाहणार आहोत. z1 into z2 equals first bracket 2 minus 3i, next bracket 3 plus 4i. Now open the bracket. Expand करायचं. 2 3s are 6, 2 4s are 8i, minus 3i into 3 minus 9i, minus into plus minus 3 4s are 12, I into I म्हणजे I square. I into I म्हणजे I square. 6 as it is. 8i minus 9i म्हणजे minus I. आणि minus 12 I square म्हणजे -1. So 6 as it is minus I as it is minus into minus plus 12. पुन्हा रियल पार्टशी ऍड किंवा लेस त्यांच्या साइन नुसार 12 plus 6 18 minus I. हा झाला दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट. त्याच्यामध्ये आय स्क्वेअर ची टर्म बऱ्याच वेळा येत असते लक्षात ठेवा. ओके. नाउ डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ऍक्च्युअली कॉम्प्लेक्स नंबर मध्ये डायरेक्ट डिव्हिजन हा प्रकार नाही. म्हणजे आपण जसं 8 डिवायडेड बाय 2 हे जे डिव्हिजन असे करतो ना 2 4 8 रिमाइंडर 0 या प्रकारचे डिव्हिजन त्याच्यामध्ये नसतं. मग कॉम्प्लेक्स नंबर मध्ये डिव्हिजन शिकण्याआधी एक टर्म वेगळी शिकावी लागते ती म्हणजे कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट CONJUGATE आणि टर्म फार सोपी आहे. Conjugate of a complex number. If z equals a plus ib is a given complex number, then its conjugate is given by bar z. वरती बार द्यायचं bar z and it is written as a minus ib. फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन बदलायचं. फक्त इमॅजिनरी पार्ट. रियल पार्टचं अजिबात बदलायचं नाही. त्याला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल z इक्वल्स 2 plus 3i जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर बार z हा 2 minus 3i इतका असेल.
z इक्वल्स 3 असा कॉम्प्लेक्स नंबर आहे 3. आता तुम्ही म्हणाल हा कुठला कॉम्प्लेक्स नंबर आहे? हा प्युअरली रियल नंबर जरी असला तरी कॉम्प्लेक्स नंबर आहे. 3 कॅन बी रिटन ॲज 3 + 0i असं तुम्ही लिहू शकता. मग बार z इक्वल्स 3 - 0i आणि 3 - 0 ही टर्मच 0 आहे मुळात, त्यामुळे अगेन इट्स 3. z इक्वल्स -5 - 7i याचा कॉन्जुगेट काय? सो बार z इक्वल्स -5 ॲज इट इज, त्याच्यात बदल नाही, प्लस याचं साइन बदलायचं 7i, इमॅजिनरी पार्टचं साइन बदलायचं. दिस इज कॉल्ड अ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आणि मग याचा वापर करून आपण डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स पाहणार आहोत. Now let's see division of two complex numbers. Z1 equals 3 - 4i and Z2 equals 1 - 4i, or 1 माइनस मी नंबर जरा चेंज करतो, सेम नको, 1 - 5i. ओके, these are two complex numbers. यांचा आपल्याला डिव्हिजन पाहिजे आहे. समजा Z1 upon Z2 हे डिव्हिजन आपल्याला करायचं. सो फर्स्ट रिप्लेस Z1 3 - 4i upon 1 - 5i. आता हे डिव्हिजन कसं करायचं? हे कॉम्प्लेक्स नंबर म्हणून मी रिप्लेस करेल फक्त. आहे तसा पहिले नंबर लिहा, 3 - 4i upon 1 - 5i मल्टिप्लाइड बाय कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय द कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. आणि 1 - 5i चा कॉन्जुगेट आहे 1 + 5i अपॉन सेम टर्म 1 + 5i. अशा प्रकारे डिव्हिजन परफॉर्म करायचं. नाउ न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर. आपण असं करूया. ओके, बघा, एक्सपान्शन 3 × 1 3 × +5i + 15i -4i × 1 -4i माइनस इंटू प्लस -20i² डिवाइडेड बाय. आता डिनॉमिनेटर मध्ये a - b × a + b चा फॉर्म आहे का बघा बरं. a - b × a + b a² - b² 25i², a² - b² 5i² 25i². ओके, so 3 as it is. 15i - 4i म्हणजे +11i. आता जरा हळूहळू या प्रॅक्टिसनं जमलं पाहिजे. i² म्हणजे -1, -20 × -1 म्हणजे +20 होल डिवाइडेड बाय 1² 1 as it is प्लस. का प्लस केलं बघा परत, हे साइन मायनस आहे आणि i² म्हणजे -1 आहे. माइनस इंटू माइनस प्लस 25. न्यूमरेटर मध्ये रियल पार्ट रियल मध्ये ऍड करा. 20 + 3 23. सो Z1 upon Z2 असं चालू आहे ना LHS. Z1 upon Z2 20 + 3 23 plus 11i as it is plus 11i whole divided by 1 + 25 म्हणजेच 26. त्याच्या पुढची स्टेप खूप महत्त्वाची. सेपरेट डिव्हिजन इक्वल्स 23 upon 26 प्लस 11 upon 26i. तर ही अशी स्टेप मी का केली तर दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन झाल्यावर देखील हा जो फॉर्म आहे तो बघा a + bi म्हणजेच ib. तो a + ib चा फॉर्म आहे लक्षात ठेवा, किंवा a + bi चा फॉर्म आहे. a + bi आणि ib एकच या फॉर्म मध्ये येतं, कारण a आणि b आपले कसे असतात, रियल नंबर्स असतात. 23/26 11/26 बोथ आर रियल नंबर्स. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन केल्यावर देखील ते कुठल्या फॉर्म मध्ये येतं
तर ए प्लस आय बीच्याच फॉर्ममध्ये येतं. इथपर्यंतचा पार्ट हा आपण तुम्हाला आज बेसिक्स म्हणून फक्त शिकवलेला आहे. अजून आपल्याला यातल्या काही ॲडिशनच्या, सबट्रॅक्शनच्या, मल्टिप्लिकेशनच्या आणि डिव्हिजनच्या प्रॉपर्टीज पाहिजे. या सगळ्यांच्या अगदी सोप्या आहेत त्या प्रॉपर्टीज. तर हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे लेक्चर आहे हे 2-3 वेळा ऐका, सारखं सारखं पहा आणि मग तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही प्रॉपर्टीज आणि एक्सरसाइज कसा सोडवायचा हे मी सांगणार आहे. ओके. ज्या स्टुडंट्सकडे अजूनही टेक्स्ट बुक्स नाही आहेत त्यांनी ॲज अर्ली ॲज पॉसिबल टेक्स्ट बुक्स परचेस करा. तुम्हाला साधारण परवा दिवशीपासून वगैरे तुम्हाला स्वतःला काही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी टेक्स्ट बुक लागणार आहे. ओके. टिल देन गुड बाय.